नमस्कार. आता आपण मंथन राज्यस्तरीय परीक्षा इयत्ता 1ली ते 8वीची माहिती बघणार आहोत. ही परीक्षा शासन मान्य परीक्षा आहे. इयत्ता 1ली ते 8वी सर्व वर्गांसाठी मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांसाठी उपलब्ध आहे. परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह सिस्टीम नाही. मंथन परीक्षेत सहभागी होण्याचे फायदे आपण बघूयात. इयत्ता 5वी व 8वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, NMMS, MPSC, UPSC तसेच यासारख्या गव्हर्नमेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ही बेनिफिशियल आहे. तसेच मंथन परीक्षामुळे विद्यार्थ्यांचे टाईम मॅनेजमेंट स्किल, डिसिजन मार्करशिप, ऑब्झर्वेशन स्किल आणि लॉजिकल थिंकिंग या थिंकिंगचा परीक्षेमध्ये परीक्षेची पद्धत काय आहे. ही परीक्षा MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे आहे म्हणजेच यामध्ये योग्य पर्याय निवडून विद्यार्थ्यांनी तिथे गोल करायचा आहे किंवा तो पर्याय निवडायचा आहे. मंथनसाठी सिलेबस, अभ्यासक्रम म्हणजेच परीक्षेसाठी लागणारी पुस्तके उपलब्ध आहेत. मंथन.gov.in यावरती पुस्तकांची माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि अभ्यासक्रम याचा पुरेपूर वापर इथे केलेला आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक कल कशामध्ये आहे याचाही कल याच्यामध्ये आपल्याला दिसतो. इयत्ता 1ली व 2री मराठी व सेमी इंग्रजी माध्यमसाठी पेपर फक्त पहिल्यासाठी विभाग 1 म्हणजेच भाषा मराठीसाठी 15 प्रश्न असतात आणि त्याला 30 गुण असतात. म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्कसाठी असतो. त्याचप्रमाणे विभाग 2 म्हणजे गणित की ज्याच्यामध्ये 25 प्रश्न असतात आणि त्याला 50 गुण असतात. म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्कांचा आहे. विभाग 3 म्हणजेच इंग्रजीमध्ये 10 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असे मिळून 20 गुण असतात. विभाग 4 म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये 25 प्रश्न विचारले जातात. एका प्रश्नाला 2 असे सगळे मिळून 50 गुण असतात. 3री व 8वीसाठी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमसाठी पेपर पहिल्यासाठी म्हणजेच विभाग 1 मध्ये भाषा मराठीसाठी 25 प्रश्न विचारले जातात. त्याला 50 गुण असतात. विभाग 2 म्हणजे गणितसाठी 50 प्रश्न विचारले जातात. त्याला 100 गुण असतात. पेपर 2 मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी यांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये विभाग 1 इंग्रजीमध्ये 25 प्रश्न विचारले जातात. त्याला 50 गुण असतात. आणि विभाग 2 म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 50 प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये 100 गुण असतात. संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा केंद्रे आहेत. ह्या परीक्षेची परीक्षेनंतर 48 तासाच्या आत उत्तरसूची उपलब्ध होते. ही उत्तरसूची आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे चेक केली जाते. तसेच ह्या मंथन परीक्षेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे https://मंथन.gov.in या वेबसाईटवरती निकालासोबत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका उपलब्ध असते.